सगळ्यांना हाय हॅलो नमस्कार. सारिका लाईफस्टाईल या यूट्यूब चॅनलवर मी सारिका तुमच्या सगळ्यांचं खूप 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 मनापासून स्वागत करते. आजच्या व्हिडिओमध्ये आपण माहिती जाणून घेणार आहे महाशिवरात्रीच्या सेवेविषयी. त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण नक्की पहा. शिवहर शंकर नमामि शंकर शिवशंकर शंभो, हे गिरिजापती भवानी शंकर शिवशंकर शंभो. 26 फेब्रुवारी 2025 माघ कृष्ण चतुर्दशीला महाशिवरात्री असं म्हणतात. प्रत्येक महिन्यातील वद्य चतुर्दशी ही शिवरात्र असते, पण माघ कृष्ण पक्षातील शिवरात्र महत्त्वाची मानले जाते. हा दिवस भगवान शंकरांच्या उपासनेचा असतो. या दिवशी उपवास करतात. शंकरास लघुरुद्र महारुद्राने अभिषेक करून बेलाची पाने वाहतात. महाशिवरात्रीच्या दिवशी भगवान शिवांची आपल्याला अभिषेक करून षोडशोपचारे पूजा करायची असते. म्हणजेच अभिषेक स्तोत्र मंत्र पठण करायचे असते. ते कोणते? तर सगळ्यात अगोदर आपल्याला गणपती अथर्वशीर्ष 1 वेळा म्हणायचे आहे. त्यानंतर संस्कृत किंवा मराठीमध्ये रुद्र हे 1 वेळा म्हणायचे आहे. गायत्री मंत्राची माळ 1 वेळा, संजीवनी मंत्र 11 वेळा, अमृत संजीवनी मंत्र 11 वेळा, महामृत्युंजय मंत्रसुद्धा 11 वेळा म्हणायचा आहे. कालभैरव अष्टक आपल्याला 1 वेळा म्हणायचे आहे. शिवकवच स्तोत्र आपल्याला 1 वेळा म्हणायचे आहे. तसंच शिवमहिम्न संस्कृत किंवा मराठीमध्ये 1 वेळा म्हणायचे आहे. त्यानंतर 12 ज्योतिर्लिंग स्तोत्र हे सुद्धा 1 वेळा म्हणायचे आहे. रामरक्षा पण आपल्याला 1 वेळा म्हणायची आहे. श्रीसूक्त 1 वेळा म्हणायचं आहे. शिव अष्टोत्तर नामावलीसुद्धा 1 वेळा म्हणायची आहे. आणि शिवशंकर नमामि शंकर हा जो मंत्र आहे तो सुद्धा आपल्याला 11 वेळा म्हणायचा आहे. तर ही सेवा आपल्याला कुठे मिळेल? तर आपलं जे दिंडोरी प्रणीत केंद्राचं नित्यसेवेचं जे पुस्तक आहे त्यामध्ये या सगळ्या सेवा दिलेल्या आहे. तर तुम्ही महाशिवरात्रीच्या दिवशी अभिषेक करून हे स्तोत्र मंत्र पठण नक्की करा. भगवान शंकरांची आवडती फुले आहे बेल, केवडा, कुंद, पांढरी कण्हेरी आणि कोराटी. तसंच त्यांना आपण नैवेद्यामध्ये फळे, विडा, दक्षिणा हे ठेवली जाते. त्यानंतर आपण भगवान शंकरांची आरती करावी, मंत्रपुष्पांजली, जय जयकार व प्रार्थना करून प्रसाद, अभिषेक, तीर्थ हे सगळ्यांनी घ्यावे. नैवेद्य दाखवताना आपण फराळाचे 6 नैवेद्य दाखवावे. शिव ही ज्ञानाची देवता आहे. त्यांच्या मस्तकातून सतत ज्ञानगंगा वाहते. कैलासाच्या उत्तुंग शिखरावर विराजमान असलेले भगवान शंकर आपल्याला सांगतात की शिव म्हणजे कल्याण प्राप्त करण्यासाठी जीवनाच्या निश्चित उंचीपर्यंत पोचले पाहिजे. कल्याणाचा मार्ग काटेरी अवघड असतो. श्रेयाच्या मार्गावरून जाताना अनेक ठिकाणी चढणी चढाव्या लागतात. कठीण साधनेशिवाय शिवत्व प्राप्त होत नाही. जीवनाच्या रोजच्या सामान्य गोष्टींपासून उंचीवर गेल्याशिवाय शिवत्वाची चमक प्राप्त होत नाही. समुद्रमंथनातून रत्ने निघाली, ती सर्वांनी घेतली. अमृताचे पान सर्वांनी केले, पण जेव्हा त्याच मंथनातून विष निघाले तेव्हा सर्व दूर झाले. त्यावेळी सृष्टीच्या कल्याणासाठी भगवान शंकरांनी हे विष प्राशन केले. अमृत प्राशन करतो तो देव, विषपान करतो तो महादेव. म्हणून भगवान शिवशंकराला नीलकंठ असे म्हणतात. भगवान शिवांवर होत असलेले थेंब थेंब अभिषेक सातत्य सुचवतात. महाशिवरात्रीच्या दिवशी आपण सर्वांनी जास्तीत जास्त भगवान शिवांची सेवा करायची आहे. शिवहर शंकर नमामि शंकर शिवशंकर शंभो, हे गिरिजापती भवानी शंकर शिवशंकर शंभो. आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट करून मला नक्की कळवा. सारिका लाईफस्टाईल या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. मी सारिका या नोटवर तुमच्या सगळ्यांची रजा घेते. भेटूया पुन्हा अशाच एका माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सगळ्यांना धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.